पळय न्ही तो गुरू सदांच अग्रस्थानी आसतलो. म्हणून तुमकां म्हणटा ट्राय टू बी द टिचर्स. सगळे टिचर्सांतले अशें ना, पूण जे तुमी एफर्ट्स घेतले, जे कोण टिचर जातले ताणें अशेच एफर्ट्स घेवन जसो आपूण घडलो तशें फुडली पिढी घडची, फुडले भुरगे पयलीं सरचे हें इंटेंशन दवरपाक जाय. आनी हे आज मेरिटोरियस भुरगे आसा ते अशेंच जावंक ना. इट इज अ इफेक्ट एंड आउटपूट ऑफ द टिचर्स. जेन्ना हांव एड्युकेशनल फिल्ड म्हाका मेळटा उलोवपाक तेन्ना हांव व्हांवत वता असोच. आय फील व्हेरी सॉरी फॉर इट. एक्चुअली एड्युकेशनल फील्ड हो म्हजो एक आवडटो सब्जेक्ट, जेणे करून हांव दिसाचे दीस सुद्दां ताचेर उलयता. खूब उलयता दिसता म्हाका, पूण टायम तितलो नाशिल्ल्या कारणान म्हाका खंय तरी तें रेस्ट्रिक्ट करचें पडटा. सो आजच्या ह्या सुवाळ्याच्या निमतान म्हाका हांव इन्वायट केल्लें त्या भुरग्यांच्या पयलीं त्रिवार अभिनंदन. जाणी हो अचिवमेंट केला, अचिवमेंटाक स्कुलाचें नांव वयर काडटा, तांचें त्रिवार अभिनंदन. रिपीट करता हांव, त्रिवार अभिनंदन. हेच शब्द म्हाका पयलीं म्हजे बसना फुडें म्हज्या कानार पडलेले आनी दे रियली डिजर्व इट. त्रिवार अभिनंदनाचे डिजर्व करतात. दुसरी गोष्ट, जे टिचर्स इन द फॉर्म ऑफ वॉटर ऑर स्कल्पचर कॅन से, तांणी त्या भुरग्यांक घडयलें. जे फेल जावपाचे लायनीचे भुरग्यांक फर्स्ट क्लास दिले, अशे भुरग्यांचे, अशे टिचरांचे त्रिवार अभिनंदन. अशे टिचरांक सिलेक्ट करपी हो मॅनेजमेंट, जेणे अशें लिटरली दे हॅव पिक्ड अप द पर्ल्स. एक मोती कशें विचून काडल्यात तशें ते काडले टिचरांक तांणी. अशें मॅनेजमेंटाचें त्रिवार अभिनंदन. आनी तुमच्या मदीं म्हाका हांगा उबें रावन दोन शब्द तुमकां सांगपाक हें स्थान दिले बद्दल हांव मॅनेजमेंटाचो, आमच्या पार्सेकर सराचो खूब खूब आभारी. आनी म्हजी दोन उतरांनी तुमकां सगळ्यांक बरें मागून तुमचो फ्युचर, तुमचे ब्रायट 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 फ्युचराची कामना करून हांव म्हजे दोन शब्द सोंपयता. थँक्यू. आपल्या शुभेच्छांबद्दल आणि केलेल्या कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मित्रांनो, आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी विसरताही येत नाही आणि ज्याची त्याला परत देताही येत नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे आमचे संगीत शिक्षक श्री राजीव गावकर सर यंदा आपल्या प्रदीर्घ अशा सेवेतून निवृत्त होत आहेत. मागची अनेक वर्ष त्यांनी या शाळेत संगीताचे धडे दिले आणि बरेचसे विद्यार्थी घडविले, जे आज वेगवेगळ्या स्तरावर आपलं कार्य बजावत आहेत. असं म्हणतात की जी माणसं लोकांना फुलं वाटतात त्यांच्या हातांनाही फुलांचा सुगंध दरवळत असतो. असे साधे सरळ साधस असे आमचे राजीव सर. त्यांनी सुरुवातीच्या काळात बरीच वर्ष आमच्या शाळेत अल्प अशा मोबदल्यात कार्य सुरू केले आणि तदनंतर विविध शाळांतून त्यांनी संगीताचे धडे दिले. आमच्या शाळेचा गानवृंद जो तालुका स्तरावर किंवा राज्य पातळीवर अनेक पारितोषिके प्राप्त करीत असतो, त्यात राजीव सरांचाही मोलाचा वाटा आहे यात शंका नाही. खरं तर त्यांना आज निरोप म्हणण्यापेक्षा मी हा सुखद आठवणींचा सोहळा म्हणेन. कारण निरोप दिला म्हणून सोबत सुटत नाही आणि सहवासातही सुटत नाही आणि नातेही तुटत नाही, पण सुखद आठवणी मात्र कायम राहत असतात. तेव्हा जास्त वेळ न घेता मी आमच्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन राजीव सरांचा सन्मान करावा.
देवाचे हात आभाळाला भिडतात तीच माणसं यशस्वी होतात. आणि यशस्वी होण्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न असावे लागतात. आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहात ती वेळ आलेली आहे. ती वेळ म्हणजे आपल्या पाल्यांचं अभिनंदन, त्यांचा गुणगौरव. मी आमचे शिक्षक श्री प्रसाद शेळगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्रे आपल्या हातात घ्यावी.